हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये। आज मी एक मस्त अशी इटालियन डिश जिचं नाव आहे लजानिया ह्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। सध्या मुलांना सुट्ट्या आहेत आणि मस्त नवीन नवीन खाण्याचं त्यांचं काहीतरी दररोजचाच हट्ट असतो, त्यामुळे मग आज वेगळं काहीतरी बनवावं असं मला वाटलं आणि मग भरपूर असं चीज वगैरे ॲड करून ही डिश बनवावी लागते। तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला ह्यासाठी लागणारा रेड सॉस, हा जो आहे हा व्हाईट सॉस आणि आणखी व्हेजिटेबल्सही फ्राय करून घ्यायला लागतात। तर बघा ह्या 3 टप्प्यांमध्ये आपली ही लजानिया नावाची डिश बनणार आहे। तर बघा मस्तपैकी रेड सॉस, व्हाईट सॉस आणि हे व्हेजिटेबल्स। तर सगळ्यात अगोदर मी टोमॅटोज बॉईल करून घेतले, अगदी त्याची स्किन व्यवस्थित निघेपर्यंत। त्यानंतर मी एका पॅनमध्ये अगदी थोडंसं बटर ॲड केलं, बटर छान वितळू दिलं आणि बटर वितळल्यानंतर ह्यामध्ये मी बारीक कट करून घेतलेला कांदा ॲड केला। सर्व व्हेजिटेबल्स मी चॉप करून ठेवले होते, ते आपण आता छान हाय हीटवर व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। तर बघा हा कांदा मी व्यवस्थित फ्राय करून घेतला। त्यानंतर मी यामध्ये ॲड केली सिमला मिर्च, जी मी अगोदर कट करून घेतली होती। नंतर ॲड केलं मी ब्रोकोली आणि त्यानंतर मी ॲड केलं हे स्वीट कॉर्न आणि मग नंतर मीठ ॲड करून हे सगळं मी व्यवस्थित हाय हीटवर फ्राय करून घेतलं। हे आपल्याला लजानियामध्ये जरा क्रंची राहिलेले हवे असतात व्हेजिटेबल्स, त्यामुळे व्हेजिटेबल्स हाय हीटवर फ्राय करायचे। नंतर मी ह्यामध्ये ॲड केलं थोडंसं ब्लॅक पेपर पावडर किंवा मिरेपूड, मिक्स्ड हर्ब्स ॲड केलेत आणि चिली फ्लेक्सही मी ह्यामध्ये ॲड केले आणि सगळं काही अगदी व्यवस्थित फ्राय करून घेतलं। आपल्याला हे सगळं जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त हाय हीटवर आपल्याला त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। नंतर व्हेजिटेबल्स फ्राय झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी यामध्ये पनीरचे क्यूब्स ॲड केले आणि तेही परतवून घेतले। तर बघा आपले व्हेजिटेबल्सही फ्राय होऊन रेडी आहेत। त्यानंतर मी तयार करणार होती रेड सॉस। तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं बटर घेतलं, त्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा मीठ टाकून अगदी पारदर्शक होईपर्यंत व्यवस्थित परतवून घेतला आणि टोमॅटोज जे आपण बॉईल केले होते ना, त्यापासून मी प्युरी तयार केली होती मिक्सरमधून, तर तीही मी यामध्ये ॲड केली आणि ती अगदी व्यवस्थित परतवून घेऊन व्यवस्थित शिजू दिली। आणि बघा प्युरी व्यवस्थित परतून घेतली की मग त्यामध्ये मी ॲड केलं हे 1 टेबलस्पून एवढं टोमॅटो केचप। नंतर ह्यामध्ये 1 छोटा चमचा मी चिली फ्लेक्स ॲड केले, ब्लॅक पेपर पावडर ॲड केलं म्हणजे मिरेपूड आणि मिक्स्ड हर्ब्सही मी ह्यामध्ये ॲड केले आणि सगळं काही अगदी व्यवस्थित परतवून घेतलं, व्यवस्थित शिजवून घेतलं। आणि बघा रेड सॉस इतका टेस्टी बनतो ना, याला मी जरा झाकण ठेवून व्यवस्थित शिजू दिलं, म्हणजे कोणत्याही पदार्थाचा कच्चा वास शिजल्यानंतर इथे शिल्लक राहत नाही आणि रेड सॉस मस्त बनतो, एकदम टेस्टी बनतो। नंतर मी ह्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि अगदी थोडंसं लाल मिरची पावडर मी ह्यामध्ये कलरसाठी ॲड केलं आणि एकदम मस्त त्याला परतवून घेतलं, छान शिजू दिलं आणि एकच नंबर बनतो हा आपला रेड सॉस। हा रेड सॉस तुम्ही पिझ्झासाठी, पास्तासाठी आणि लजानियासाठी सुद्धा वापरू शकता। एकदम झक्कास आणि टेस्टी आपला रेड सॉस रेडी आहे। खूपच छान बनतो। लजानियाचा एक लेयर हा रेड सॉसचा असतो, त्यासाठी आपण हा मस्त सॉस बनवून घेतला आहे। आता यानंतर मी बनवणार होते व्हाईट सॉस। तर व्हाईट सॉससाठी बघा मी आता पॅनमध्ये थोडंसं बटर ॲड केलं आणि फक्त 1 टेबलस्पून एवढा मैदा मी हे बटर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये ॲड केला आणि अगदी व्यवस्थित भाजून घेतला। आता व्हाईट सॉस बनवण्यासाठी मैदा भाजला गेला की आपण ह्यामध्ये
हळूहळू अगदी व्यवस्थित प्रमाणात दूध ॲड करणार आहोत. तर एक हाताने दूध ॲड करायचं आणि दुसऱ्या हाताने चमचा व्यवस्थित हलवत राहायचा, म्हणजे यामध्ये मैद्याच्या गाठी तयार होत नाहीत, लम्प्स तयार होत नाहीत आणि मग आपला हा व्हाईट सॉस एकदम मस्त एकजीव होऊन जातो. एकदम छान एका हाताने छान हलवत राहायचं आणि बिलकुल गाठी तयार होऊ द्यायच्या नाहीत. हे बघा, जसजसं हा मैदा जो शिजणार ना दुधामध्ये, तर त्याला घट्टपणा येत राहणार. तर हवं तेवढं आपण आपल्याला जसा थिकनेस हवा आहे त्या प्रमाणामध्ये दूध ॲड करत राहायचं. आणि बघा, ह्यामध्ये मी ॲड केलं पुन्हा ब्लॅक पेपर पावडर आणि मग आता मी ॲड करणार होते मिक्स्ड हर्ब्स आणि त्यानंतर अगदी थोडेसे मी चिली फ्लेक्सही ॲड केलेत आणि चवीपुरतं मी इथे मीठही ॲड केलं. लक्षात ठेवा, ह्या तीनही लजानियाच्या तीनही लेयर्समध्ये आपण ब्लॅक पेपर पावडर, चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स ॲड करत असतो आणि मीठही ॲड करत असतो. तर हे सगळं व्यवस्थित बॅलन्स व्हावं, ना अति तिखट व्हावं ना कमी तिखट व्हावं, सगळं बॅलन्स राहावं यासाठी अगदी व्यवस्थित प्रमाणात हे सगळं ॲड करायचं. सगळ्यात शेवटी मी यामध्ये चीज ॲड केलं आणि चीज टाकल्यानंतर चीज व्यवस्थित मेल्ट होऊ दिलं आणि छान आपला हा बघा थिक आणि क्रीमी व्हाईट सॉस जो आपण लजानियाला एक लेयर देणार आहोत तो मस्त रेडी आहे. व्हाईट सॉस पास्ता सुद्धा एकदम छान लागतो. मी माझ्या चॅनलवर तीही रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्ही नक्की बघा आणि बनवून बघा. तर बघा, लजानिया बनवण्यासाठी लजानिया शीट्स खरं तर बाजारात विकत मिळत असतात, पण मी विचार केला आता आपण व्हाईट ब्रेडपासूनच लजानिया बनवायचा. तर मग मी हे छोटे छोटे आकाराचे व्हाईट ब्रेड्स आणले होते. माझे मायक्रोवेव्ह सेफ कंटेनर थोडेसे छोट्या आकाराचा असल्यामुळे मी ब्रेडचा आकारही छोटाच आणला होता. आणि बघा, ब्रेडच्या कडा अशा काढून मी व्यवस्थित ह्या कंटेनरच्या बेसला ह्या ब्रेडच्या स्लाइसेस प्लेस केल्या. त्यानंतर मी देणार होते रेड सॉसचा लेयर. एकदम मस्त टेस्टी टेस्टी रेड सॉस, स्पायसी रेड सॉस. आता ब्रेडवर मग मी मस्त हा रेड सॉसचा व्यवस्थित लेयर दिला. अगदी सगळीकडे व्यवस्थित हा सॉस स्प्रेड केला आणि बघा, एक मस्त हा रेड सॉसचा लेयर आपला रेडी आहे. त्यानंतर मी यावर एक व्हेजिटेबल्सचा लेयर दिला. जे व्हेजिटेबल्स आपण फ्राय करून घेतले होते, भरपूर असे हे व्हेजिटेबल्स मी यावर ॲड केले आणि व्यवस्थित सगळीकडे हे व्हेजिटेबल्स स्प्रेड करून घेतले, पसरवून घेतले. आणि बघा, एकदम मस्त मस्त हा व्हेजिटेबल्सचा लेयर रेडी आहे. त्यानंतर मी यावर थिक क्रीमी असा आपला व्हाईट सॉस ॲड केला. हा आहे व्हाईट सॉसचा लेयर जो मी व्हेजिटेबल्सच्या वर दिला आहे आणि हा व्हाईट सॉसही अगदी व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घेतला आणि हा आपला लेयर रेडी आहे व्हाईट सॉसचा. त्यानंतर मी ह्यावर मोझरेला चीजचा लेयर दिला. भरपूर असं मोझरेला चीज मी यावर ॲड केलं. नंतर प्रोसेस्ड चीजच्या ज्या स्लाइसेस होत्या त्याही मी यावर ॲड केल्या आणि अगदी शेवटी थोडंसं चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब्स यावर पसरवले, थोडेसे भुरभुरवले आणि मग मी मायक्रोवेव्हला 180 डिग्री सेल्सिअसला जवळजवळ 8 मिनिट्समध्ये आपली ही डिश एकदम मस्त रेडी होते. एवढं टेस्टी लागतं ना हे सगळं, पण खूप सारं चीज यामध्ये आहे. त्यामुळे मी व्हिडिओसाठी जो बाईट घेतला ना त्याच एक बाईटवर समाधान मानलं. मी त्यापुढे लजानिया अजिबात खाऊ शकले नाही. म्हणजे त्या चीजकडे बघूनच भीती वाटत होती, पण मुलांना मात्र एवढा आनंद झाला ना, हे सगळं खाऊन त्या एवढ्या खुश झाल्या आणि मुलींच्या पप्पांनाही ही डिश खूपच आवडली. हे बघा, हा आपला यमी यमी लजानिया एकदम मस्त रेडी आहे.
खूप टेस्टी बनते ही डिश. तुम्ही देखील एकदा तरी मुलांना ह्या सुट्टीमध्ये ही डिश बनवून नक्की खाऊ घाला. मान्य आहे खूप चीजी हे सगळं झालं आहे, पण तरीसुद्धा एकदा बनवाच, म्हणजे अगदी आठवणीत राहील एवढी सुंदर ही डिश बनते. आणि सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक करा. सर्व फ्रेंड्स आणि नातेवाईकांसोबत माझं चॅनल शेअर करा. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. ही आजची डिश विशेष आहे, ती नक्की सर्वांनी ट्राय करा. अगदी डिटेल मी रेसिपी दिलेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. यात मी टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या असतात. चला तर मग सगळ्यांनी छान छान खा, भरपूर व्यायाम करा, आनंदी सुखी समाधानी रहा, आजचा दिवस सुंदर घालवा आणि मस्त जगा. थँक्यू सो मच.